नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय पत्रकार संघाचे आजचे बातमीपत्र. पाहूया बातम्या विस्ताराने. भारतीय सणांमधील प्रमुख असणारा सण म्हणजे मकर संक्रांती. महिला वर्गांमध्ये विशेष महत्त्व असणाऱ्या या सणाला सर्व महिला विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात जाऊन व मनोभावे पूजा करून रखुमाईला ओवसा करतात. तसेच उपस्थित महिला एकमेकींना हळदी कुंकू लावून व तिळगुळ देऊन आनंदी वातावरणात सांस्कृतिक वारसा जपण्याचे वाण लुटतात. तर सर्वच स्तरातील नागरिक एकमेकांना तिळगुळ देऊन मनभेद विसरून गोड गोड बोलण्याचे संकेत देतात. आणि याच सणाचे औचित्य साधून केज तालुक्यातील होळ सर्कलमध्ये जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर योगिनी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी मकर संक्रांतीनिमित्त महिलांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेण्याचा निश्चय करत परिवर्तनाचे वाण लुटले. याच पार्श्वभूमीवर काल केज शहरातील महिलांनी विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात एकत्र येऊन मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला. पाहुयात याचीच काही क्षणचित्रे. वळूयात पुढील बातमीकडे. दिव्यांग व्यक्तींसाठी अविरत कार्य करणाऱ्या राजेंद्र लाड यांना नूतन गुळगुळे फाउंडेशन मुंबईचा ध्येयपूर्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दिनांक 13 जानेवारी रोजी मुंबई येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते राजेंद्र लाड यांना सपत्नीक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढील बातमी साहित्य विश्वातली. केज शहरात येत्या 27 जानेवारी रोजी मराठवाडा साहित्य परिषद शाखा केज, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद तसेच जीवन शिक्षण मंडळाच्या वतीने जीवन शिक्षण प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्वागताध्यक्ष हरुण इनामदार यांनी संमेलनाची रूपरेषा सांगण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य विवेक मिरगणे हे राहणार असून संमेलनासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देत साहित्य रसिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष हरुण इनामदार यांनी केले. तर याच पत्रकार परिषदेत आदर्श पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. ते जीवन शिक्षण विद्यालय मंगळवार ते काय बाहेरचे पाहुणे येतील, विद्यार्थी येतील, ते येतील, तर साधारणतः येतील. तर हा एक कवी संमेलनाचा कार्यक्रम. तर या कवी संमेलनाचा जो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे, तर हे होतं सक्रिय पत्रकार संघाचं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत